नमस्कार, आपण पाहतायत ठळक वार्ता. भीम महोत्सव. बदलापूर शहरात मागील 9 वर्षांपासून उत्सव नात्यांचा, बहुजनांच्या विचारांचा या वाक्याशी नाळ जोडत बदलापूर शहरात भीम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा भीम महोत्सव 16 फेब्रुवारीला होणार असून बदलापूर शहरात 31 जानेवारी रोजी बदलापूर पूर्व येथील मोरे मंगल कार्यालयात भीम महोत्सवाची मीटिंग आयोजन करण्यात आली होती. या मीटिंगला प्रचंड भीम अनुयायांनी उपस्थिती दर्शवली होती. बहुजन युवा नेतृत्व प्रवीण भाऊ राऊत यांनी बौद्ध समाजाचे विचार जाणून घेत येत्या 16 फेब्रुवारी रोजी भीम महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. भीम महोत्सवाचे प्रमुख आकर्षण हे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या माध्यमातून भीम विचारांना आपल्याला अनुभवायला मिळणार असून यावेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार देखील सादर केले. प्रतिनिधी अनिकेत सोनावणेसह राहुल साळवे, ठळक वार्ता, बदलापूर. भाऊ, भीम महोत्सव 2025 लहान मुलापासून वृद्धांपर्यंत प्रत्येक जण या भीम महोत्सवाची वाट बघत असतो. अखेर या ठिकाणी बैठक पार पडली आहे. काय नेमकी तारीख आहे आणि एकंदरीत काय माहिती द्याल? काय नवीन यंदा पाहायला मिळणार आहे भीमामध्ये? सर्वांना क्रांतिकारी जय भीम. भीम महोत्सवाची तारीख आपण 16 फेब्रुवारी 2025 या दिवशी भीम महोत्सव या बदलापूर शहरामध्ये उत्साहाने आणि जल्लोषाने साजरा होणार आहे. उत्सव नात्यांचा, बहुजनांचा, विचाराचा अशी जी संकल्पना आम्ही घेऊन जो चाललोय, येत्या 9व वर्ष आहे. खरंच खूप आनंद होतोय आणि इतक्या मोठ्या संख्येने जे कार्यकर्ते म्हणून या मोरे मंगल कार्यामध्ये उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचे खरंच खूप खूप धन्यवाद. आजच्या बैठकीबद्दल काय सांगाल? असंख्य भीम काय एकंदरीत अशा प्रकारे जो रिस्पॉन्स येतो, काय भावना असते? नक्कीच फक्त जे भीम महोत्सवाची मीटिंग आयोजन केलेली आहे, या वर्षी सुद्धा भीम महोत्सव उत्सवात जल्लोषात साजरा करत आहे आणि त्याच्यासाठी कार्यकर्त्यांनी फक्त मेसेज टाकला आणि काही विशेष लोकांसाठी फोन केला आणि त्या मेसेज आणि फोनवर इतक्या मोठ्या प्रमाणात माझे कार्यकर्ते इथे जमलेत. खरंच कार्यकर्त्यांचे खूप खूप धन्यवाद. कारण ह्या भीम महोत्सवाची जी माझी मॅनेजमेंट टीम आहे खरंच खूप अहोरात्र मेहनत करत असते आणि मेहनत करत असताना त्या ह्या भीम महोत्सवाचा प्रचार आणि प्रसार ते नेहमीच ह्या ठाणे जिल्ह्यात, रायगड जिल्ह्यात संपूर्णपणे करत असते. खरंच त्यांचा मला सार्थ अभिमान आहे. अवघे काही दिवस बाकी आहेत. अनुयायांना काय आवाहन कराल? कशा प्रकारे उपस्थिती दर्शवली पाहिजे? आपला नेहमी संकल्पना का उत्सव नात्यांचा, बहुजनांच्या विचाराचा ज्याच मंचावर या भीम महोत्सवाच्या त्या विचारांची देवाणघेवाण केली जाते आणि खरंच ह्या विचारांच्या देवाणघेवाणीसाठी माझा समाज हा नेहमीच उपस्थित असतो आणि काही वक्ते असतात. त्या वक्त्यानुसार बाबासाहेब महापुरुष असतील यांचा विचारांचा आवरण केला जातो. खरंच ह्या महापुरुषांचे जे विचार मांडण्यासाठी जे वक्ते बोलवतो ते खरंच खूप चांगले विचार मांडले जातात आणि ह्या विचारांच्या देवाणघेवाणमध्ये खरंच संपूर्ण समाज हा बदलापूर शहरामध्ये एकवटला जातो. महोत्सवाचा वक्ते असे आता सध्या ते फायनल झाले नाही. असे 2-3 वक्ते आम्ही सिलेक्ट केलेले आहेत. आता त्याच्यामधला एक वक्ता आम्ही त्याची तारीख बरोबर 16 फेब्रुवारीला आहे, तो उपलब्ध आहेत का त्याच्यासाठी मग ते करून तो वक्ता आम्ही जाहीर करणार. मागच्या वर्षी भीम महोत्सवाला रेकॉर्ड प्रति पाहायला मिळाली होती. यावेळेसचं स्वरूप कसं असणार आहे आणि काय आव्हान करशील जनतेला? पहिल्यांदा भीम महोत्सव या वर्षी 9वं वर्ष आहे भीम महोत्सवला. उत्सव नात्यांचा, बहुजनांचा, विचारांचा. नेहमी आम्ही विचारांच्या याच्यासाठी, समाजांसाठी नेहमी आम्ही काहीतरी करत असतो. कारण का समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. या सातत्याने या 9वं वर्ष आहे. या भीम महोत्सवाच्या निमित्ताने सर्व ठाणा, रायगड असतील, सर्व आमचे जे सर्व भीमसैनिक असतील या बहुसंख्येने उपस्थित राहतात आणि खरोखर आमच्या संपूर्ण ठाणा, रायगड असेल या भीम महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात आणि ही खरं म्हणजे आमची जशी जयंती असते तो आज दिवस मानला जातो. या ठिकाणी आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित सन्मान्य व्यासपीठ आणि आपण सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्वांना माझा मानाचा जयभीम. आणि मी काही खूप मोठं असं काम करत नाही, पण खरोखरच बाबासाहेबांनी दिलेली देणगी आहे महिलांना पुढे जाण्यासाठी. त्याचं एक उदाहरण म्हणून या बदलापूर शहरामध्ये काम करते. आता या ठिकाणी बऱ्याच जणांनी त्यांच्या बऱ्याच सूचना मांडल्या. तुषारनी सूचना मांडली, दादांनी मांडली, सुखदेव दादांनी मांडली, पुन्हा नानांनी मांडली, आमच्या शरद दादांनी मांडली, मला असं वाटतं संजय दादा सॉरी, आणि
इतर बऱ्याच जणांनी. तर प्रत्येक सूचनेचं पालन करणं हे मला असं वाटतं की आपलं पूर्व कर्तव्य आहे. प्रत्येकाच्या सूचना ह्या तुम्ही एका बुक मध्ये मिनिट्स म्हणून लिहून घ्या आणि नाही लिहिता तुम्ही, मला माहिती मी बघितलं लिहिताय. तर प्रत्येक तुमची जेव्हा मीटिंग होते त्यावेळेला त्या मीटिंग मध्ये ह्याने ही सूचना मांडली आणि त्याचं समाधानकारक आपण उत्तर कसं देऊ शकतो किंवा त्याचं निवारण कसं करू शकतो हे तुम्ही बघा. आणि जसं मगाशी आमच्या काकांनी सांगितलं की प्रत्येक चौकामध्ये बॅनर लागला पाहिजे. बॅनर मला असं वाटतं की भीमोत्सवचे बॅनर बदलापूर शहरामध्ये इतके लागतात की कुठल्याच समाजाच्या कुठल्याच कार्यक्रमाचे बॅनर इतक्या मोठ्या प्रमाणात लागत नसतील. बदलापूर नव्हे तर कर्जत पासून ते कल्याण शिरफाटापर्यंत एकदम दिवाळीसारखा भीमोत्सवाचा स्वरूप असतो. आणि सगळ्यांनी सांगितलं की प्रवीण राऊत यांचा सिंहाचा वाटा असतो. तर मला असं या ठिकाणी सांगायचंय की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी बदलापूर शहरामध्ये वाटचाल करताना तुमच्या सगळ्यांचे भरभरून आशीर्वाद आमच्या राऊत कुटुंबावर आहेत. आणि आम्ही तुम्हाला दादा मी सगळ्यांना सांगेन आमच्या घरातला एकही व्यक्ती प्रवीण भाऊंना कधीही समाजासाठी कुठलंही काम करायचं असेल काही करायचं असेल कधी रोखत नाही टोकत नाही काहीच नाही. प्रत्येक जण जसे तुम्ही त्यांच्या पाठीशी आहात ना असं आमच्या कुटुंबातला प्रत्येक मुलगा आमची सून आमच्या जावा आमची मुलं हे खंबीरपणे त्यांच्या पाठीशी असतात. आणि तुमचं सगळ्यांचं इतकं प्रेम आहे तर असंच प्रेम आमच्या राऊत कुटुंबावर तुमचं कायमस्वरूपी राहू दे. आणि बाकी सूचना तर असं काही करणार नाही. परंतु आता दादांनी सांगितलं की जर आपल्या प्रभागामध्ये किंवा आपल्या गावागावामध्ये 500-600 रुपयाचा बॅनर असं नाही दादा 500-600 रुपये पण प्रत्येकाला कोणी 5 लाख पण खर्च करू शकतो कोण 5,000 खर्च करू शकतो. पण काही जणांची परिस्थिती इतकी डाऊन पण असू शकते की तो 500 रुपये पण खर्च करू शकत नाही. पण ज्याला 500 रुपये पण खर्च करू शकत नाही असं त्याच्यामध्ये त्याचा कमतरता नाहीये किंवा त्याचा कमीपणा नाहीये. पण त्याला तोच उत्साह आणि आनंद असतो भीमोत्सवच्या बॅनरवर त्याचा फोटो असावा. आणि असं जर कोणीही नाही किती जण असू देत ज्यांना स्वतःचा बॅनर लावायची इच्छा असेल आणि नाही त्यांच्या त्या महिनाभराचा पगार असतो प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन ठरलेलं असतं त्यातून जर त्याला 1,000-1,500 रुपये नाही खर्च करता आले तर त्यांनी माझा नंबर घ्या 7030312900. 24 तास चालू असतो. मला कॉन्टॅक्ट करायचा त्याचा बॅनर त्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी लागतात. धन्यवाद. खरं तर प्रत्येक जण आतुर आहे की यंदा भीम महोत्सव 2025 मध्ये काय नेमकं वेगळं असणार आहे. काय सांगाल यंदा काय नवीन घेऊन आले भीम महोत्सव 2025? सर्वप्रथम सर्वांना सवनी जय भीम. मी गेल्या वर्षी आमचा भीम महोत्सव ज्या पद्धतीने साजरा झाला त्यापेक्षा यावर्षी त्यापेक्षाही जास्त अतिशय उत्साहाने आणि चांगल्या पद्धतीने साजरा करायचा आमचा प्रयत्न असेल. त्यासाठी जो मॅनेजमेंट टीम असेल किंवा आम्ही आयोजक असतील प्रवीण भाऊ राऊत हे गेल्या वर्षीपेक्षा जास्त मोठ्या संख्येने आणि मोठ्या उत्साहामध्ये साजरा करायचा प्रयत्न करू. आम्ही जवळजवळ कार्यक्रम ठरलेला आहे परंतु काही सेलिब्रिटी आणि काही विशेष पाहुणे येणार आहेत त्यांची नावं आम्ही लवकरच जाहीर करू. कारण या कार्यक्रमाला सेलिब्रिटींचा खूप मोठा उत्कंठ असतो आणि तो आम्ही करणारच आहोत. आमचं जवळजवळ प्रयत्न नाना पाटेकरांना मकरंद नानासपुरे आणि बाकीच्या कलाकारांना आणायचं चालू आहे. प्रमुख वक्त्यामध्ये संजय आवटे जे आहेत ते जवळजवळ आमची तारीख पक्की झालेली आहे. तर आम्ही पुढच्या तुमच्या या मुलाखतीमध्ये सर्व मॅनेजमेंट सांगू.